चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपला 11वी आणि 12वीचा रेग्युलर प्लस सीईटीचा सिलेबस स्टार्ट होणार आहे आणि यामध्ये आपण प्लांट ग्रोथ मिनरल न्यूट्रिशन हा चॅप्टर स्टार्ट करणार. त्याचं रिझन असं आहे की ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पार्टमध्ये आपल्याला हा चॅप्टर चालू करायचा आहे. चॅप्टर नंबर 7 प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की या चॅप्टरचं नाव काय आहे. चॅप्टरचं नाव आहे प्लांट ग्रोथ अँड मिनरल न्यूट्रिशन. म्हणजे पहिले आपल्याला डिस्कस करायचं आहे प्लांट ग्रोथ बद्दल, नंतर डिस्कस करायचं आहे कोणाबद्दल, मिनरल न्यूट्रिशन बद्दल. म्हणजे टोटल टॉपिक या चॅप्टर मध्ये येतात 3. पहिला येतो ग्रोथ. ठीक आहे. ग्रोथ आल्यानंतर ग्रोथ होते कोणामुळे? ग्रोथ दोन गोष्टीमुळे होते. दोन गोष्टी कोणत्या? ग्रोथ अकर्स होण्यासाठी पहिला पाहिजे एक्सट्रिन्सिक फॅक्टर आणि दुसरा पाहिजे इंट्रिन्सिक फॅक्टर. एक्सट्रिन्सिक फॅक्टर मध्ये जसं अबायटिक फॅक्टर येतात, सनलाइट, CO2 आणि वॉटर, टेम्परेचर, बऱ्याचशा गोष्टी राहते. बट इंट्रिन्सिक फॅक्टर मध्ये येते दोन प्रकारच्या गोष्टी, इंट्राजेनिक आणि इंटरजेनिक. इंट्राजेनिक म्हणजे काय की सेल टू सेल मध्ये इंटरॅक्शन घडून आणणारे केमिकल, त्याला म्हणतो आपण हार्मोन. आणि दुसरं असते इंटरजेनिक म्हणजे जेनेटिक मटेरियल, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. हे रिस्पॉन्सिबल राहते प्लांटची ग्रोथ होण्यासाठी. या ठिकाणी आता पाहतो की इंट्रिन्सिक फॅक्टर मध्ये दोन फॅक्टर आहे, एक आहे इंटरजेनिक आणि दुसरा आहे इंट्राजेनिक. इंट्राजेनिक मध्ये येतात हार्मोन. आणि हार्मोन असतात दोन प्रकारचे. पहिला राहतो प्लांट ग्रोथ रेग्युलेटर हार्मोन, दुसरा आहे प्लांट ग्रोथ इनहिबिटर हार्मोन. म्हणजे आपल्याला डिस्कस किती करायचे आहे? दोन, PGR अँड PGI. तर ग्रोथ साठी कोण रिस्पॉन्सिबल आहे? इंट्रिन्सिक फॅक्टर. इंट्रिन्सिक फॅक्टर मधला कोणता पार्ट? हार्मोन. हार्मोन किती प्रकारचे? दोन, PGR आणि PGI. या दोन गोष्टी डिस्कस करायच्या. म्हणून या ठिकाणी आपल्याला ग्रोथ हार्मोन, पहिला ग्रोथ आणि दुसरा ग्रोथ साठी रिस्पॉन्सिबल असणारे हार्मोन, या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि तिसरा जो आहे या चॅप्टर मध्ये दोन गोष्टी राहतात समोरच्या, जे एक्सटर्नल फॅक्टर मुळे तयार होतात. पहिला फोटोपिरियोडिझम, दुसरा जो आहे तो वर्नलायझेशन. तर दोन गोष्टी आहेत, फोटो पिरियोडिझम अँड वर्नलायझेशन. म्हणजे टोटली गोष्टी किती पाहिजे आपल्याला? पहिला ग्रोथ, दुसरा ग्रोथ हार्मोन, तिसरा फोटोपिरियोडिझम अँड वर्नलायझेशन. टॉपिक शुड बी कवर्ड इन दिस चॅप्टर इज दिस 3 टॉपिक. फर्स्ट वन इज ग्रोथ, ग्रोथ हार्मोन अँड फोटोपिरियोडिझम. तर पहिला आहे आपला ग्रोथ. ग्रोथ म्हणजे काय? तर पहिले तर जनरल मॉर्फोलॉजी पाहू आपण ग्रोथची. आणि ग्रोथची जनरल मॉर्फोलॉजी पाहिल्यानंतर समोरचा जो ग्रोथचे दोन टॉपिक येतात. एक येते ग्रोथ, प्लांट ग्रोथ, मेजरमेंट ऑफ ग्रोथ आणि टाइप ऑफ ग्रोथ. ठीक आहे. तर पहिले आता डिस्कस करू आपण कशाबद्दल? ग्रोथ बद्दल, की ग्रोथ काय आहे आणि ग्रोथ होते कोणामध्ये. ग्रोथ काय? इट इज द फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे ग्रोथ फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ग्रोथ तशी दोन गोष्टीमध्ये होते. दोन प्रकारच्या ग्रोथ असतात, एक्सट्रिन्सिक ग्रोथ आणि इंट्रिन्सिक ग्रोथ. एक्सट्रिन्सिक ग्रोथ कोणाला म्हणतो? एक्सट्रिन्सिक ग्रोथ आपण त्या गोष्टीला म्हणतो ज्याच्यामध्ये ग्रोथ ही डिपॉझिशन ऑफ पार्टिकल मुळे होते. आणि दुसरी ग्रोथ असते इंट्रिन्सिक ग्रोथ. इंट्रिन्सिक ग्रोथ हे होते कोणामुळे? तर आपल्या मेटाबॉलिक रिएक्शन मुळे. मग ग्रोथ काय आहे? ग्रोथ बद्दल आपण पहिले लिव्हिंग एंटिटीच्या आतमधली ग्रोथ पाहतो, म्हणजे इंट्रिन्सिक ग्रोथ पाहतो. तर इंट्रिन्सिक ग्रोथ साठी आपल्याला पाहायला लागेल की ग्रोथ
पाहतो लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजे कोण? प्लांट. तर इट इज अ फंडामेंटल कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होणारी ग्रोथ कशी राहते? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये होणारी ग्रोथ ही नेहमी इरिव्हर्सिबल राहते. इरिव्हर्सिबल ग्रोथ म्हणजे काय? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इरिव्हर्सिबल ग्रोथ म्हणजे काय? जसं तुमचा पहिला वाढदिवस झाला असेल, पहिल्या वाढदिवसाला खुर्ची असते है ना, खुर्ची राहते, तुम्ही राहता, तीच दुसऱ्या वाढदिवसाला कंटिन्यू होते, तिसऱ्या वाढदिवसाला कंटिन्यू होते का? नाही, कारण खुर्चीचा साईज एनलार्ज झाला नाही, पण तुमचा साईज एनलार्ज झाला, म्हणून ते मिसमॅच होते, कंपॅटेबल राहत नाही. मग या ठिकाणी सुद्धा असंच आहे की नॉन लिव्हिंग मध्ये होणारी जी ग्रोथ आहे ती डिपॉझिशन ऑफ पार्टिकल मुळे राहते, म्हणजे ती आपोआप वाढत नाही, पण आपल्यामध्ये होणारी ग्रोथ ही काय आहे? एकदा झालेली ग्रोथ वापस येत नाही. मग आता इरिव्हर्सिबल मध्ये काय होते? इरिव्हर्सिबल आहे म्हणजे वापस येऊ शकते का? नाही. म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल एकदा जर वाढले तर ते कमी होणार का? एकदा जर नंबर ऑफ पार्टिकल वाढले ते कमी होणार का? नाही. मग नंबर ऑफ पार्टिकल काय वाढणार? तर सेल वाढ. काय वाढणार? इन्क्रीज इन नंबर ऑफ सेल. इन्क्रीज इन नंबर ऑफ सेल. मग इन्क्रीज इन नंबर ऑफ सेल झाल्यानंतर सेलचा फक्त नंबर वाढतो? नाही, तर सेलची साईज सुद्धा एनलार्ज होते, सेलचा व्हॉल्यूम सुद्धा एनलार्ज होतो, सेलची ब्रीथ सुद्धा एनलार्ज होते, सेलचा मास प्रोटोप्लाझम सुद्धा काय होते? एनलार्ज होते. म्हणजे आपण या ठिकाणी या सगळ्या गोष्टी जर इन्क्रीज होणार तर इनडायरेक्टली काय इन्क्रीज होईल? तर लेंथ सुद्धा इन्क्रीज होईल. तर आपण या ठिकाणी पाहताय की लिव्हिंग ऑर्गॅनिझमची ग्रोथ कशी आहे? इरिव्हर्सिबल आहे. इरिव्हर्सिबल आहे म्हणजे ती परत वापस येऊ शकत नाही. एकदा ग्रोथ झाली तर ती कंटिन्युअस राहणार. मग ग्रोथ कशाने मेजर करतो? कोणताही लिव्हिंग ऑर्गॅनिझम कोणापासून बनलेला आहे? सेल, टिश्यू, ऑर्गन सिस्टम अँड ऑर्गॅनिझम. म्हणजे सेल पासून काय बनला? टिश्यू बनला, टिश्यू पासून काय बनला? ऑर्गन बनला, ऑर्गन पासून काय बनला? ऑर्गन सिस्टम. मग सर्वात बेसिक युनिट कोण आहे? सेल. म्हणजे ऑर्गन वाढायचं असेल किंवा ऑर्गन सिस्टम बिल्ड करायचं असेल तर सर्वात पहिले बेसिक युनिट एनलार्ज झालं पाहिजे, म्हणजे कोण झालं पाहिजे? सेल झालं पाहिजे. मग सेल पासूनच काय वाढणार? सेलचा जसा साईज वाढेल तसे सेलचे टिश्यू इन्क्रीज होईल, टिश्यू इन्क्रीज होईल तर नवीन ऑर्गन फॉर्म होईल, म्हणजेच ही इरिव्हर्सिबल ग्रोथ आहे. मग हे सगळं होऊन कोणामुळे राहिलं? तर ग्रोथ इज अकर्स ड्यू टू मेटाबॉलिक रिएक्शन. ग्रोथ कोणामुळे होत आहे? मेटाबॉलिक रिएक्शन. काय असते मेटाबॉलिक रिएक्शन? याच्या आधी हा शब्द ऐकलेला आहे का? नसेल ऐकला तर आता आपण पाहून घेऊ मेटाबॉलिक रिएक्शन म्हणजे काय. तर मेटाबॉलिक रिएक्शन म्हणजे आपण या ठिकाणी पाहतो मेटाबॉलिझम म्हणजे काय. बघा, बॉडी मधले जेवढे काही फंडामेंटल रिएक्शन्स असतात त्या फंडामेंटल रिएक्शनला मेटाबॉलिझम म्हटल्या जाते. इथं मेटाबॉलिझम काय होतं? मेटाबॉलिझम इज अ कॉम्बिनेशन ऑफ कॅटाबॉलिझम अँड एनाबॉलिझम. मेटाबॉलिझम इज अ कॉम्बिनेशन ऑफ कॅटाबॉलिझम अँड एनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजे काय? इट इज अ ब्रेकडाउन ऑफ रिएक्शन. ब्रेकडाउन ऑफ रिएक्शन म्हणजे त्याला काय म्हणू? कॅटाबॉलिझम. आणि फॉर्मेशन ऑफ रिएक्शन म्हणजे त्याला काय म्हणू? एनाबॉलिझम. आता या ठिकाणी आपण सांगितलं मेटाबॉलिझम हे दोन गोष्टीचा काय कॉम्बिनेशन आहे. पहिला कोण आहे? कॅटाबॉलिझम आहे. दुसरा कोण आहे? एनाबॉलिझम आहे. कॅटाबॉलिझम म्हणजे कोण राहते? तर ही ब्रेकडाउन होणारी रिएक्शन आहे. आणि एनाबॉलिझम काय? फॉर्मेशन आहे. फॉर्मेशन मध्ये बॉडीमध्ये जर एखादी लिव्हिंग एंटिटी असणार त्याच्या बॉडीमध्ये नवीन गोष्टी जास्त फॉर्म होईल, म्हणजे याच्यामध्ये एनाबॉलिझम जास्त राहील कोणापेक्षा ॲज कम्पेअर टू कॅटाबॉलिझम. म्हणजे एनाबॉलिझमचा रेट हा जास्त असणार. फॉर्मेशन ऑफ रिएक्शन प्लांट बॉडीमध्ये किंवा ॲनिमल बॉडीमध्ये ही काय असणार? जास्त असणार.
आता याच्यानंतर आपण मूव्ह करतो कोणावर, तर ड्यू टू मेटाबॉलिक रिॲक्शन, म्हणजे मेटाबॉलिक रिॲक्शन सांगायचं झालं तर कोणत्या होईल, तर आपल्या बॉडीमध्ये पहिलं होईल रेस्पिरेशन, मग ते प्लांट असो की ॲनिमल, दुसरं काय होणार सर्क्युलेशन म्हणजे बॉडीमध्ये ट्रान्समिशन होईल, आणि तिसरं काय होणार डायजेशन, चौथं काय होईल एक्सक्रिएशन, ठीक आहे, आणि कंट्रोल, कोऑर्डिनेशन आणि रिप्रोडक्शन. या सगळ्या गोष्टी जेव्हा होईल तेव्हाच एक नवीन न्यू इंडिव्हिज्युअल काय होईल तयार होईल, नवीन पार्ट तयार होईल. तो नवीन पार्ट तयार होण्यासाठी कोण लागते मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम होईल तेव्हाच काय होईल ग्रोथ होईल. आलं लक्षात. आता समोर जाऊ आपण. ठीक आहे, या ठिकाणी आपला ग्रोथचा हा टॉपिक संपला. अजून ग्रोथ कशी असते, एक लास्ट पॉइंट आहे यामधला की ग्रोथ अशी असते की ते ऑब्झर्वेबल राहते, कॉस्पिकस राहते. कॉस्पिकस म्हणजे काय की त्याला आपण पाहू शकतो, ऑब्झर्व करू शकतो की आज याची हाईट एवढी वाढली. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉइंट जो आहे, ठीक आहे, एवढं लिहून घ्या. यानंतरचा